हा आजचा व्हिडिओ भात शेती लावणीचा आहे। तुम्ही जर भात शेती कशी पेरली जाते, कसं बीज टाकलं जातं ते तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तो व्हिडिओ जूनमध्ये झालेला आहे आणि आज जुलैमध्ये भात शेती लावणीचा व्हिडिओ मी टाकत आहे। तर तो तुम्ही व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर हा बघा। त्याच्यानंतर दिवाळीमध्ये तुम्हाला भात शेती कापणी, मळणी आणि ते भात चक्कीत नेऊन कसं दळलं जातं ते मी तुम्हाला दाखवतो। कालच्या दिवशी ह्याच टायमाला इतकी गरमी होती, पण आज रात्री पाऊस पडला त्याच्यामुळे खूप थंडगार वातावरण झालेलं आहे। आज जून महिन्यामध्ये ही पावसाची ओढ असते, ती ओढ लागली आणि आज सर्वांसाठी हा दिवस आला। कारण आमच्या इकडची शेती ही पावसावरच अवलंबून असते। उरणमध्ये नदी किंवा असा कोणता सोर्स नाही आहे की त्याच्यावरती आपण शेती करू, आणि फक्त पावसाळीच पीक घेतलं जातं, तेही भाताचं। ह्याला आळी म्हणतात। शेतामध्ये नांगरून झालं की ह्याच्यानीच त्या शेतातली घाण असते, म्हणजे गवत असतो, तो याला असा अडकून खेचला जातो। ह्या दोन होलामध्ये हे बांबू टाकतात, बाहेरून लॉक करतात आणि ह्याच्याने आल्या शेतात फिरवला जातो। त्यामुळे चिखलाची लेवल होते आणि भात लावायला बरं पडतं। नमस्कार मंडळी, मी हितेश म्हात्रे। तुम्हाला मी आज भात शेती पारंपरिक कशी करतात त्याची मी पेरणी दाखवली होती। आज तुम्हाला भात शेती नांगरणी आणि जे असतं रोपं, त्याला आवण म्हणतात आपल्या भाषेमध्ये, ते आवण खणणे आणि ही नांगरणी। आता आपल्या इथे या यूट्यूब चॅनलला फक्त तुम्हाला भात लावताना किंवा तेथील गाणी म्हणताना दाखवतील, पण माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नांगरणी आणि त्या शेतामध्ये कसं चिखल केलं जातं, ते चिखलामध्ये असलेलं गवत कसं आलीच्या साहाय्याने बाजूला केलं जातं। आली म्हणजे एक हेवी वजन लाकडाचं असं आहे का, त्याला खाली सळ्या असतात, त्या पूर्ण याच्यावरती अशा खेचून घेतात, त्याच्यावरती उभं राहिलं तरी चालतं। त्याला बैल ओढतात आणि आपलं शेत आहे जे तर उंच खाल झालेलं असतं याच्यानी फोडून ह्याची
सरला जातो, पण आपण ह्याच्यातनं सोडून लावणार आहोत. ह्याच्यातली एक एक दोन दोन काड्या आपल्या शेतामध्ये चिखल झाल्यावरती लावल्या जातात आणि ह्याचंच आपलं पुढं रोपं वाढून त्याला एक 90 ते 100 दिवसांनी कणीस येतं आणि मग 140 ते 130 दिवसांनी हे भात कापलं जातं. जे तुम्हाला नांगर दिसतंय हे आता लोखंडी आहेत, पण ह्या आधी इथे सुद्धा लाकूड वापरलं जायचं आणि त्याला लाकडी फाल असायचा आणि त्याला लोखंडाचा दात असायचा. आता इथे पूर्ण लोखंडी वापरलेलं आहे. पारंपरिक पेरणी, पारंपरिक लावणी, पारंपरिक मळणी आणि पारंपरिक ही भात शेती हे मी दाखवतोय तुम्हाला. माझ्या पेरणीचं अगोदरचं जर भाग बघायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि तुम्हाला आज दाखवतो नांगरलेल्या शेतामध्ये चिखल होतं, त्या चिखल झाल्यानंतर त्याची लेवल कशी करतात, त्याच्यावरती आली फिरवली जाते, ते लाकडाचं वजन असतं ते पूर्ण शेतात असं फिरवलं जातं, ते मी तुम्हाला दाखवतो. हे सगळं शेतातलं जे नको असलेलं गवत आहे ते त्या आपल्या सळ्यांमध्ये चिपकलं जातं. त्याला दिसते तुम्हाला गवत लागलेलं आहे आणि आपल्या शेतामध्ये पूर्ण त्याची लेवल पण होते. जे नांगरानी खड्डे होतात ते पूर्ण त्याच्यावरती चिखल एकदम पसरलं जातं आणि चिखलाचं एकदम पातळ असं होऊन जातं. वजनासाठी दगड ठेवलाय. आणखीन वजन पाहिजे असेल तर नांगऱ्या त्याच्यावरती उभा सुद्धा राहतो. माझ्या मागे आहे ती राजा आणि हौशाची जोडी आणि त्यांचे मालक आहेत मच्छिंद्र थळी. शेतामध्ये शेवटचा हात फिरवत आहेत. आजची इकडची हा माझा भाग पण संपतोय. बाकी मी लावणी, नांगरणी आणि आली फिरवून शेत कसं होतं हे मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. हीच आहे पारंपरिक भात शेती, पारंपरिक लावणी आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे मी पारंपरिक पेरणी. आणखीन वजन जर द्यायचं असेल तर आपले मच्छिंद्र थळी काका हे त्यांच्या राजा आणि हौशा ह्या बैलांच्या मागे उभे आहेत आणि ते आणखीन चिखल आणि घाण निघण्यासाठी त्याच्यावरती ते स्वतः उभे राहिलेले आहेत आणि वजन दिलेलं आहे त्याच्यावरती. मालकाला त्यांचा राजा हौशा कसा खेचतोय तुम्ही बघताय. राजा आणि हौशाची जोडी आज या शेतामध्ये आली नांगरून. त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला हा शेत आणि दुसरा एक शेत पूर्ण नांगरून झाल्यानंतर अशी मी 3 शेतांची शूटिंग केलेली.
ही प्रत्येक ठिकाणी अशी फेकलेली आहे. आमच्या उरण परिसरामध्ये शेतामध्ये अवन मुठं बांधून ही अशी बाहेर पूर्ण शेतीमध्ये हे फेकलं जातं. त्या तिकडे शेती लावण्याचं काम चालू आहे. म्हणजे जशी जशी माणसं मागे येतील शेती लावत तसं प्रत्येकाच्या हातामध्ये हा एक एक भेटणार आणि ह्याच्यानी जवळजवळ 4x4 किंवा 6x6चा 4x4चं एक अंतर आपण ते रोपण करू शकतो. ह्याच्यामध्ये 2-2, 3-3 काड्या घेतल्या जातात हातात. हे बघा, हे असं असतं. ह्याला असं अंगठ्यावर घेऊन ही काडी आहे, ह्याला अंगठ्यावर घेऊन अशी दाबली जाते. ही जरी पडलेली असली तरी तिला 2 दिवसांमध्ये जीव धरून ती उभी राहते. ही शेती पूर्ण काळी माती, ह्याच्यामध्ये निधन असतं. म्हणजे जे आपल्याला नको असलेला जो गवत असतो तो ह्या नांगरणीमध्ये पूर्ण मरून जातो. पाणी 2-3 दिवस साठवलं की तो कुजून मरतो. हे काका, ह्यांच्याच शेतावरती अगोदर आपण भात पेरणी केली होती. आता पुन्हा त्यांच्याच शेतावरती जी शेती लावणी आहे ती इथे आपण बघणार आहोत. ही रायगड उरणमधील भात शेती अशी करतात. आता इथे आवण करून आपण मुठं बांधलेली आहेत, पण काही ठिकाणी याचं रो केला जातो आणि तो असा पाण्यात फेकला जातो. हे हातात पकडलेले आहेत दादानी, ह्याला मूठ म्हणतात, आवण आहे. ह्या भागामध्ये हा आवण केला होता. त्याच्यानंतर हे बांधावर ठेव. इथे आपण शेती लावण्याची आपण दाखवतोय. इथे तुम्ही पुरुष मंडळी पण बघितली असाल, पण पुरुष मंडळीसोबत इथे महिला देखील असतात की हे शेती लावण्याच्या कामाला इथे येतात. तर त्या साईडला 2-3 महिला आहेत आणि ह्या इथे सुद्धा एक ताई आहेत. त्यांचे मिस्टर वगैरे इथेच असतात आणि ते सर्व सोबत एकत्र येऊन हे काम करतात. बहुतेक ही सर्व घरातलीच असणार. इथे भात शेतीची लावणी कालपासून चालू आहे. काल ही शेतं बहुतेक सर्व नांगरून झालेली आहेत आणि आज इथे ही सगळी मंडळी ही सगळी भात शेती लावायला आलेली आहे. पूर्वीच्या काळी कसं असायचं, आपल्याच घरातली माणसं 3-4 जणं असतील, दुसऱ्या घरातली 3-4 जणं असतील, तर ही सगळी एकत्र येऊन एकाचं शेत लावून टाकायचे आणि मग तीच पुन्हा माणसं दुसऱ्याच्या शेतावर जायची. म्हणजे एक प्रकारचा हा परकी असं म्हणायचं त्याला. आणि हा जो आहे हा हंदा आहे. हंदा, तुमच्या हंद्याचं नाव काय रे? हंद्याचं नाव काय आहे? रामा? कुठले तुम्ही? आमची कातकारवाडी आदिवासी. आदिवासी? हे सर्व आदिवासी वाडीतले आहेत. ते इथे मजुरीवरती रोजावरती आलेले आहेत कामाला. द्रोणागिरी सातघर आदिवासी वाडी उरण मधलेच आहेत. म्हणजे आता आपण हे हातात कसं पकडायचं आणि कसं ह्याच्यात लावायचं ते मी तुम्हाला दाखवतो. बघा इकडं मारा, इकडं इकडं मारा. कसं लावतो दादा? हे बघा
बघ ही हाताची ऍक्शन बघा कसं घ्यायचं असतं आणि अंगठ्याने चिखलामध्ये दाबायचं असतं. दाबाचं असतंय बघ. मग टिकटॉकवर यायला पाहिजे. नाही युट्यूबला भेटेल. अगोदरची पण आपली पेरणीची टाकलेली आहे. हा हा आता कुठलं काम नसेल तिकडे आम्हाला बोलवता आणि सांगा मला. यांचा दोघींचा घे, यांचा दोघींचा. या जाऊ दे तिकडे कर्जतला. ते डोकरीला घे, ते बघ ती डोकरी. आमचे म्हातारे एक आडवे झाले. दाखव असं हातात हा ते हां कशी ॲक्शन ती दाखव खाली. हे बघा अंगठ्यानी ही अशी दाबली जातात. खाली पूर्ण चिखल गेलेलं आहे पण अंगठ्यानी दाबायचं पण खायचं काम नाही. हा 2-3 दिवसात अंगठा खूप दुखतो. आता आमच्या डोकरीचा घ्या. आमच्या त्या आजीचा घ्या. आजी एक नंबर लावते. ते जुने माणूस आहे. इकडे बघा आजी, आमचे एक नंबर जुने माणूस आहे. हे बघा ह्या इथे आजी आहेत. ह्या कम से कम 55-60 वयाच्या असतील पण त्या आज इथे शेती लावायला आलेल्या आहेत त्यांच्या मुलांसोबत.